हा माझा मुलगा वय 10 वर्ष. त्याला जन्मापासून फिट्सचा आजार होता. तरी डॉक्टर प्रदीप पवार यांची ट्रीटमेंट 5 महिने झालं सुरू केली आहे. तरी त्याचा जो चिडचिडपणा होता तो कमी झाला. मंदत्व होतं ते कमी झालं. बुद्धीत वाढ झाली त्याच्या. तो मनानं अभ्यास करू लागला आहे. तसेच फिट्सचा आजारही त्याचा पूर्णतः कमी झाला. अभ्यासात तो पाठांतर करू लागला आहे. इंग्लिश गणिताची वाचन करू लागला आहे. इंग्लिशचं स्पेलिंग वगैरे त्याचं पाठांतर 1 2 3 4 के बेडरूमच्या मेट्रिकचा अभ्यासिका बेडरूमचा अभ्यास तसा मोठं म्हण. पहिलेही येत होतं का त्याला? काहीच नव्हतं. जरी 10 वेळा सांगितलं तर लक्षात राहत नव्हतं अजिबातच. शाळेत जरी शिरसगावमध्ये शिकवलं तरी लक्षात राहत नव्हतं त्याच्या. आणि आता जशी ट्रीटमेंट चालू केली तसं ते अभ्यास पण करायला लागलाय आणि त्याच्या मेन लक्षात राहायला लागले. आळसपणा कमी झालाय त्याचा. नंतर अभ्यास हा नकोच, म्हणजे वर्षभर त्यानं पुस्तकसुद्धा कधी बघितलं नव्हतं. आता मनानं तो अभ्यास करायला लागला. हीच मेन. मग बुद्धीत त्याच्या किती टक्के सुधारणा वाटतं तुम्हाला? मला आत्ता तरी 60-70% सुधारणा. आणि स्पेलिंगसुद्धा एखादं सांगितलं तर तो हे करतोय. रस्त्याने जाता येताच बोर्ड वाचतोय. त्याचं तो आत्मसात करतोय की हे काय आहे ते काय आहे असं कळायला लागले. हे औषध चालू केल्यापासून की आश्चर्यच वाटायला लागले की कसं काय हा अभ्यास एवढा करायला लागला. पहिलं वह्या त्याच्या 1-2च पानं फक्त लिहिलेली. आता पूर्ण 2-2, 3-3 वह्या पूर्ण कंप्लीट केल्या त्यानं लिहून. लिखाण कसलंच करत नव्हता पहिलं. वाचायचा फक्त लिखाण कधी केलं नाही. आता 2-2, 3-3 बुक असे भरले.